नमस्कार. 7 जन्माची सतीश आणि प्रीती भाग 13 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. कॉलेजच्या मोठ्या हॉलमध्ये सगळ्या टीमचं नाव एकामागून एक घेतलं जात होतं. वातावरणात रोमांचक तणाव भरून राहिला होता. थोड्याच वेळात सरांनी यादीकडे पाहत स्पष्ट आवाजात म्हटलं, पुढची टीम सतीशची आहे. सतीश निर्धाराने उठला. त्याच्या मागे त्याचे टीम मेंबर्स उभे राहिले. प्रोजेक्टर सुरू झाला. स्लाइड्स दिसायला लागल्या आणि सतीशने शांत पण आत्मविश्वासपूर्ण आवाजात प्रेझेंटेशनला सुरुवात केली. तो प्रत्येक पॉइंट अगदी स्पष्ट, सोप्या भाषेत मांडत होता. कधी उदाहरणं देऊन तर कधी ग्राफिक्स दाखवून तो सगळ्यांचं लक्ष खिळवून ठेवत होता. टीममधले बाकीचे सदस्यही वेळोवेळी त्याला साथ देत होते. शेवटच्या स्लाइडवर निष्कर्ष दाखवल्यानंतर हॉलमध्ये टाळ्यांचा जोरदार गजर झाला. सरांनी हसत मान डोलावली आणि म्हणाले, "व्हेरी गुड सतीश. तुम्ही एकदम परफेक्ट तयारी केली आहे. डेटा, स्लाइड, सादरीकरण सगळं व्यवस्थित आहे." यानंतर सरांनी दुसरं नाव घेतलं, टीम प्रीती. नीता पहिल्यांदा स्टेजवर उभी राहिली होती. हात थोडेसे थरथरत होते. आवाजातही सुरुवातीला थोडा कंप होता. पण स्लाइड्स पुढे सरकत गेल्या तसं तिचा आत्मविश्वास वाढत गेला. तिने प्रोजेक्टचे प्रत्येक मुद्दे अगदी नीट, स्वच्छ उच्चारात मांडले. ग्राफिक्स, आकडेवारी आणि निष्कर्ष समजावताना ती पूर्णपणे विषयात तल्लीन झाली होती. तिची पूर्ण टीम तिला प्रोत्साहन देत होते. शेवटी जेव्हा प्रेझेंटेशन संपलं तेव्हा क्षणभर शांतता पसरली आणि पुढच्याच क्षणी हॉलभर जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला. काही विद्यार्थी तर जागेवरून उभे राहून टाळ्या वाजवत होते. सरांनी स्वतः उभं राहून हस्तमुखाने टाळ्या वाजवल्या आणि कौतुकाने म्हणाले, "एक्सलेंट नेता. तू पहिल्यांदा प्रेझेंटेशन देत आहेस असं अजिबात जाणवलं नाही. अगदी आत्मविश्वासाने आणि व्यवस्थित पद्धतीने सगळं हाताळलंस. पण मला एक प्रश्न आहे. आम्हाला माहीत होतं की त्या ठिकाणी लोक बोलत नाहीत, कोणतीही माहिती देत नाहीत. तरीही तुम्ही एवढा डेटा कसा काय जमवला?" "सर, खरं सांगायचं तर आम्ही खूप प्रयत्न केले. पण तिथले लोक आमच्याशी अजिबात बोलत नव्हते. तेव्हा आम्ही खूप हतबल झालो होतो. पण प्रीतीने एक कल्पना सुचवली. आपण त्यांच्यासारखेच वागूया, त्यांच्यासारखं रूप धारण करून त्यांच्यामध्ये मिसळूया. आणि तसंच आम्ही केलं. त्यांच्या पद्धतीनेच वागून त्यांच्यात मिसळून आम्ही माहिती काढली. त्यामुळेच आम्हाला एवढा सगळा डेटा मिळाला." नीताच्या बोलण्यातला आत्मविश्वास पाहून सरांनी पुन्हा समाधानाने मान डोलावली. पण लगेचच त्यांनी विचारलं, "छान, पण प्रीती कुठे आहे? तिला इथे बोलवा. तिच्याशी मला बोलायचं आहे." हे ऐकून नीताच्या चेहऱ्यावरची शांतता हळूहळू विरली. ती काही क्षण शांत राहिली आणि नंतर थोड्या जड आवाजात म्हणाली, "सर, खरं तर प्रीतीवर काल संध्याकाळी एक अपघात झाला. तिच्यावर हल्ला झाला होता. त्यामुळे ती अजूनही बरी नाही. घरीच विश्रांती घेत आहे. आम्हीच तिला आज कॉलेजमध्ये येऊ दिलं नाही. पण प्रोजेक्टसाठी तिचं योगदान खूप मोठं आहे. म्हणून आज आम्ही तिच्या वतीने प्रेझेंटेशन दिलं." हे ऐकून संपूर्ण हॉलमध्ये एकदम शांतता पसरली. कारण क्लासमध्ये सुद्धा कोणाला काहीच माहिती नव्हतं. सरांनी थोड्या काळजीने विचारलं, "काय प्रीतीवर हल्ला झाला? हे तुम्ही आधी का नाही सांगितलं?" नीता डोळे खाली घालून शांतपणे म्हणाली, "सर, प्रीतीला स्वतःलाच नको होतं की हा प्रोजेक्ट कोणत्याही सहानुभूतीवर उभं राहावा. ती म्हणाली होती, आपल्या कामाचं मूल्यमापन आपली मेहनत बघून व्हायला हवं, दयेपोटी नाही. म्हणूनच आम्ही आतापर्यंत कोणालाही काही सांगितलं नव्हतं." नेताचे हे शब्द ऐकून सर थोडा वेळ स्तब्ध झाले. त्यांच्या डोळ्यात कौतुकाची चमक दिसत होती. त्यांनी गंभीर स्वरात उत्तर दिलं, "हे ऐकून मला आणखी खात्री पटली की हा प्रोजेक्ट खरंच विलक्षण आहे. एवढ्या कठीण परिस्थितीतही तुम्ही हार न मानता जे काही साध्य केलंय ते कौतुकास्पदच नाही, तर इतरांसाठी प्रेरणादायी आहे. या मेहनतीला आणि धाडसाला सलाम." यानंतर सर थोडेसे पुढे झुकले आणि मोठ्या आवाजात जाहीर केलं, "या सगळ्या प्रोजेक्ट्समध्ये पहिला क्रमांक मी प्रीतीच्या टीमला देतो." क्षणातच सभागृहात आनंदाचा जल्लोष झाला. विद्यार्थी उभे राहून टाळ्या वाजवू लागले. नेताच्या डोळ्यात अश्रू चमकले. बाकी टीम सदस्य एकमेकांना मिट्या मारू लागले. सरांनी प्रीतीच्या टीमला पहिला क्रमांक घोषित केला आणि सभागृहात टाळ्यांचा गडगडाट सुरू झाला. वातावरणात उत्साह ओसंडून वाहत होता. नीता, कार्तिक, सोनाली आणि मनाली यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसळून वाहत होता. ते सगळे एकमेकांना मिट्या मारत, हात मिळवत कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणत होते. त्यांच्या डोळ्यात मेहनतीचं आणि संघर्षाचं फळ मिळाल्याचा आनंद झळकत होता. कार्तिक उत्साहाने म्हणाला, "आपण खूप कष्ट केले.
शेवटी ते सार्थ ठरलं. खरंच आज प्रीती इथे असती तर किती आनंद झाला असता. सोनाली आणि मनालीही हसत म्हणाल्या, हो, पण तिच्यासाठीच आपण आज जिंकलोय. तिला नक्कीच अभिमान वाटेल. नीता मनापासून सुस्कारा टाकत म्हणाली, हा क्षण तिच्यासाठी आहे. आपण तिला सगळ्यात आधी ही बातमी द्यायची. दरम्यान सतीश आपल्या टीमसह थोडा वेगळा बसला होता. त्याचा प्रोजेक्टही चांगला झाला होता, पण प्रीतीच्या टीमचं यश पाहून त्याच्या मनात खराखुरा आनंद दाटला होता. तो उठून पुढे आला आणि नीताच्या टीमजवळ जात म्हणाला, तुम्हा सगळ्यांचं खरंच मनापासून अभिनंदन. इतकं सुंदर काम केलं, मला तुमच्यावर खूप अभिमान वाटतो. खरं सांगायचं तर तुमच्या टीमने जे साध्य केलंय ते खूप मोठं आहे. सतीशचं बोलणं ऐकून नीता आणि बाकीचे थोडेसे भारावले. त्यांनी त्याचेही आभार मानले. कार्तिकने त्याच्या खांद्यावर हात ठेवत हसून म्हटलं, थँक्स सतीश. तुझ्यासारखे मित्र साथ देतात म्हणूनच ही सगळी स्पर्धा खास वाटते. नीता कार्तिकला म्हणते, ही बातमी मला पटकन प्रीतीला द्यायची आहे. प्रीती घरी या प्रेझेंटेशनची काळजी करत बसली असेल. मी तिला फोन करून हे सांगते. असं म्हणत नीता धावतच कॉरिडॉरमध्ये येते आणि प्रीतीला फोन लावते. काही क्षणातच प्रीतीने कॉल उचलला. हॅलो प्रीती. नीता उत्साहाने जवळजवळ ओरडतच म्हणाली, काय झालं रे, एवढ्या आनंदात का आहेस? प्रीती घरी बसून थोडी आश्चर्यचकित झाली. नीता थरथरत्या आवाजात हसत म्हणाली, आपल्या टीमला पहिला नंबर मिळाला. सरांनी सगळ्यांसमोर जाहीर केलं. तुझ्या आयडियामुळेच हे शक्य झालं प्रीती. खरंच आपण जिंकलो. हे ऐकताच प्रीतीच्या डोळ्यात पाणी दाटलं. ती शांतपणे म्हणाली, खरंच का? मला खूप आनंद झाला नीता. तुम्हा सर्वांचं खूप खूप अभिनंदन. नीता अजूनही हसतच म्हणाली, हा क्षण तुझ्यासाठी आहे प्रीती. संपूर्ण हॉल तुझं नाव घेऊन कौतुक करत होता. कॉलेज सुटलं आणि सगळे गटागटाने बाहेर पडू लागले. नीता आपली बॅग खांद्यावर टाकून घरी जाण्यासाठी निघालीच होती. तेवढ्या सोनालीने तिला हाक मारली, अगं थांब ना, आम्ही दोघीही तुझ्यासोबत येतो. प्रीतीला भेटल्याशिवाय आजचा आनंद अपूर्णच राहील. हो तर चला मग, नीता म्हणाली. तेवढ्यात कार्तिक पुढे आला, मग आम्हीही येतो. शेवटी हा विजय सगळ्यांचा आहे. त्याच्या डोळ्यात खऱ्या मित्राचा उत्साह झळकत होता. कार्तिक सतीशला म्हणाला, तू पण चल ना आमच्यासोबत. कार्तिकच्या बोलण्यावर सतीश म्हणाला, हो मीही येतो. प्रीतीला हे सगळं सांगताना आपण सगळे एकत्र असलो तर तिला जास्त आनंद होईल. क्षणातच सगळे मित्र एकत्र जमले आणि प्रीतीच्या घरी निघाले. जणू त्यांच्या मनातल्या आनंदाला आता खरी पूर्तता मिळणार होती. संध्याकाळची वेळ झालेली असते. प्रीतीच्या घराची बेल वाजताच ती हळूच दार उघडते आणि समोर सगळेच उभे पाहून क्षणभर थबकते. तिच्या डोळ्यात आश्चर्य आणि आनंद चमकतो. अरे, तुम्ही सगळे इकडे? ती थोड्या भावुक स्वरात विचारते. नीता, सोनाली, मनाली, कार्तिक आणि सतीश सगळे एकदम हसून तिला विचारतात, काय ग, कशी आहेस आता, बरी आहेस ना? प्रीती डोळे मोठे करून पण हसून म्हणते, तुम्हा सगळ्यांना बघून तर मी जरा जास्तच बरी झाले. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकतो. लगेच सोनाली उड्या मारत म्हणते, चल मग, आज आपली पार्टी पक्की आहे. तेव्हा कार्तिकने लगेच मोबाईल काढून हसत सांगितलं, मग ठरलं, आपण टेरेसवर पार्टी करूया. पिझ्झा माझ्याकडून, मी लगेच पिझ्झा ऑर्डर करतो. 15 मिनिटात गरमागरम पिझ्झाचे बॉक्स येतात. सगळे टेरेसवर जातात. थंडगार वाऱ्या संध्याकाळच्या मावळत्या उन्हात सगळ्यांनी गोलाकार बसून पिझ्झा, गप्पा आणि हशा सुरू केला. एकीकडे शहराची लाईट चमकू लागली होती आणि दुसरीकडे या छोट्याशा ग्रुपचं मोठं सेलिब्रेशन चालू होतं. कार्तिक थोडा चिंतेत म्हणाला, प्रीती, त्या माणसावर आपण केस करूया का? त्याने जे केलं ते माफ करण्यासारखं नाही. तेव्हा प्रीती हलकसं हसून म्हणाली, कार्तिक, माझ्यावर जो हल्ला झाला, मला जो त्रास सहन करावा लागला, त्यापेक्षा आपल्या प्रोजेक्टला जे यश मिळालंय ते खूप मोठं आहे. माझ्या जखमा वेळेनुसार भरून येतील, पण हा क्षण, हे यश कायम आपल्या आठवणीत राहणार आहे. म्हणून मला वाटतं आपण आता फक्त या आनंदावर लक्ष द्यायला हवं. पोलीस केस वगैरे असं काहीही करायचं नाही. थोड्या वेळाने गप्पा, पिझ्झा आणि मजा झाल्यानंतर सोनाली हसत म्हणाली, अरे बस झाला गप्पांचा कार्यक्रम, आता थोडं डान्स ही होऊ द्या. कार्तिकने लगेच मोबाईल स्पीकरला जोडला आणि गाणं लावलं. क्षणात टेरेसवर भन्नाट वातावरण तयार झालं. सगळेजण गाण्याच्या तालावर उड्या मारायला लागले. मनाली आणि सोनालीने हातात हात घालून डान्स सुरू केला, तर कार्तिकने मजेत दोघांना वेगळं केलं.
प्रीती सुरुवातीला थोडी लाजत बाजूला उभी राहिली होती, पण सतीशने हसत तिला म्हटलं, चल ना, एवढं सेलिब्रेशन आहे. आज उलट तुलाच जास्त डान्स करायला पाहिजे. प्रीती हसली आणि मग तीही सगळ्यांमध्ये सामील झाली. क्षणातच गप्पा, हशा आणि डान्सच्या आवाजाने सगळं टेरेस गजबजून गेलं. तो एक साधा पण आयुष्यभर लक्षात राहावा असा मस्त क्षण झाला. सगळ्यांनी पार्टी छान एन्जॉय केली आणि सगळे आपापल्या घरी निघून गेले. 7 जन्माची सतीश आणि प्रीती या स्टोरीचे याच्या आधी 12 भाग अपलोड झाले आहेत. तर ज्यांनी कोणी बघितले नसतील त्यांनी ते 12 भाग आधी बघावेत. म्हणजे स्टोरी काय आहे ते व्यवस्थित कळेल. आणि स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.